लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्च समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753. दूध उत्पादन प्रकल्पामध्ये जितकी आधुनिकता येते तितक्या पळवाटा काढून दुधात भेसळ होतीये. दुधात भेसळ करणं म्हणजे पाप समजलं पाहिजे. एक बातमी भेसळीची आली तरी दूध विक्रीवर मोठा परिणाम होतो. तेव्हा दूध उत्पादकांपासून दूध विक्रेत्यापर्यंत सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे, असं मत राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केलंय. कोपरगाव येथील गोदावरी खोरे नामदेवरावजी परजने पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्तानं गोदावरी दूध संघाच्या नव्या 1.5 मेगावॅट ऊर्जा प्रकल्प, मिल्क क्लेरिफायर मशीन, कंटिन्युअस खवा मेकिंग मशीन, जलशुद्धीकरण प्रकल्प आणि नव्या जलकुंभासह विविध प्रकल्पांचा शुभारंभ राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी आमदार काशीनाथ दाते, आमदार रमेश बोरनारे, आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव लंघे, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्ष काका कोयटे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे संत रमेश गिरी महाराज, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजने, माणिक आहेर, तहसीलदार महेश सावंत, राजेंद्र जाधव, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, कृष्णा परजने, विवेक परजने यांची उपस्थिती होती. 7 रुपये अनुदान आपण नाना दिवस सुरू केलेलं होतं, ते पुढे चालू ठेवलं लाडक्या बहिणींबरोबर, तर बरं होईल शेतकऱ्यांसाठी. तेवढी एक विनंती आपल्याला आहे का राज्य सरकारने 7 रुपये अनुदान पुढे चालू ठेवण्याची भूमिका घेतली पाहिजे. मी मान्य पीठासीन अधिकारी म्हणून सर, आपण आहात तालिका बोरनारे साहेब, आपण सभापतीच्या पदावर आहात, आपणही निर्देश शासनाला दिले पाहिजेत. माझे स्नेही मान्य विठ्ठलराव, मान्य दाते सर आणि अमोलजींना माझी विनंती आहे का आपण विधानसभेत 7 रुपये प्रति लिटर पुढे चालू ठेवण्याचं धोरण राज्य सरकारला घ्यायला भाग पाडा, एवढी एक विनंती आपल्या सर्वांच्या वतीने करेल. आणि सर्वच मान्यवर इथं आलेत, विनंतीला मान दिला. आपल्या स्वागतामध्ये पुढं आमचं मागं पुढं झालं असेल तर मोठ्या अंतकरणाने आपण मला समजून घ्याल, कारण एवढा मोठा कार्यक्रम करण्याची आम्हाला कधी सवय नाही. आम्ही आपले छोटे चालू आपले कार्यक्रम असतात, पण नाना राज्यपाल साहेब जलसंपदा मंत्री, आता तुम्ही वैजापूरला आहात, अमोलजी संगमनेरला आहेत, लंगे साहेब नेवाशाला आहेत, आम्ही मध्ये आहोत, नाशिकचे कोकाटे साहेबांना बोलवलं होतं. अपेक्षा आहे की पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील साहेबांनी जे स्वप्न बघितलेलं होतं नद्याजोड प्रकल्पाचं, समुद्राला वाया जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळून नाशिक जिल्हा असेल, नगर जिल्हा असेल, औरंगाबाद जिल्हा असेल किंवा जालना जिल्हा असेल, या सर्व जिल्ह्यांना सुखी करण्याचं काम आदरणीय नामदार साहेबांच्या कक्षात येत आहे. आणि म्हणून उपस्थित सर्वांच्याच वतीने नामदार साहेबांना माझी नम्र विनंती असेल की साहेब, महसूल मंत्रीपद लोक भांडतात, पण आपण महसूल मंत्रीपद सोडून जलसंपदा खातं का घेतलं याचं कोडं आम्हाला आता उलगडायला लागलंय असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आणि म्हणून आम्ही अपेक्षा व्यक्त करू की येत्या 1.5-2 वर्षामध्ये जलसंपदा विभागाच्या मार्फत समुद्राला वाया जाणारं पाणी जर आपण गोदावरी खोऱ्यात ओढू शकलात तर आमची जनता आपल्याला कधी विसरणार नाही. जावई म्हणून आपला मान सन्मान आम्ही कायम केलेलाच होता, पण एक जलदूत म्हणून सुद्धा कायम स्मरणात राहील. जसं खासदार साहेबांना आज सुद्धा लोक स्मरण करतात, तसं भविष्य काळात आपलं नाव निघेल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. आपल्याला मान्य नानांचं, नामदार साहेबांचे त्यांचे विचार ऐकायचे आहेत आणि म्हणून प्रास्ताविकेमध्ये जास्त बोलण्यापेक्षा आलेल्या सर्वच मान्यवरांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. संघाने सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि हा सगळा सोहळा त्याच तोला मोलाच्या व्यक्तिमत्वाकडून झाला पाहिजे.
आणि मी सुरुवातीला म्हटलं की निस्वार्थ निस्पृहपणे शेतकऱ्यासाठी समर्पित जीवन जे ज्यांनी समर्पित केलेलं आहे, की जय सत्ता असो नसो अनेक वर्ष शेतकऱ्याच्या प्रश्नाशी त्यांनी लढा दिला, असं एक आदरणीय व्यक्तिमत्व महामहिम राज्यपाल आदरणीय हरिभाऊ नानांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम व्हावा अशी आपल्या सर्वांची इच्छा होती. त्यामुळे आज महामहिम राज्यपाल महोदय या अतिशय एक ऐतिहासिक समारंभासाठी उपस्थित झालेत. मी आपल्या तमाम जिल्ह्याच्या वतीने आपल्या संघाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. या निमित्तानं एकच सांगायचं की राज्य सरकारने अनेक विषयात पुढाकार घेतला आहे. तुमच्या आता शेती वीज पंपाचं 7.5 हॉर्सपर्यंत शून्य बिल दिले आपण. आता सोलरवर पंप चालणारे पंप येत आहेत. आज गोदावरी खोऱ्याने सोलरवर चालणारा एक नवीन उपक्रम सुरू केला, ती चांगली गोष्ट घटना आहे. राजेशनी काळाची पावलं ओळखून जे पाऊल टाकलेलं आहे, मी खरं त्याचं मनापासून अभिनंदन करतो की या दूध संघाचं प्रत्येक वेळी आम्ही आल्यानंतर काही नवीन पाहायला मिळतं. नवीन प्रक्रियेमध्ये काहीतरी त्यांनी बदल केला, नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याची त्यांची तयारी आहे. आणि मला वाटतं त्यामुळे खरं म्हणजे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यातून त्यांनी घेतलेला पुढाकार मी त्यांचा राजेश आणि त्यांच्या सगळ्या संचालक मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो. आज गोदावरी खोऱ्याचं दायित्व माझ्याकडे आलेलं आहे. पश्चिम वाहिनीचं पाणी आपल्याला आणायचं आहे. 65 TMC पाणी आणण्याचा आराखडा आपण तयार करतोय. आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या पाणी परिषदेने 2005 सालीच तो आराखडा आमच्याकडे सादर केलेला आहे. त्याचा 2 दिवसापूर्वी वर्कशॉप झालं पुण्याला. तर सादरीकरण करताना लक्षात आलं की आपण काय केलं पाहिजे. पण मला एक समाधान आहे की आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री विश्वगुरू आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी या नदीजोड प्रकल्पाला सगळ्यात जास्त प्राधान्य दिलेलं आहे की मला सांगायला अतिशय आनंद होतो. आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या विषयाकरता आता विशेष पुढाकार घेतला आहे. मित्रो, मी आपल्या खात्रीपूर्वक सांगतो की या गोदावरी खोऱ्याचं पश्चिम वाहिन्याचं पाणी इकडे आणणं यालाच माझ्या दृष्टीने सगळ्यात जास्त प्राथमिकता राहील. आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये नवा आशय निर्माण करण्याचा प्रयत्न राहील. गोदावरी कालव्याचं नूतनीकरणाचं काम आपण सुरू करतोय. तुम्ही आता चिंता करू नका. आता हे काम आपण करणार आहोत. आम्ही सुरुवातीला म्हटलं की डंके की चोट पर करणार आहोत, तेव्हा ते चिंता करण्याचं कारण नाही. तेवढ्या काही पळवटा लोक काढतातच आणि पळवाटा काढल्या काही त्याच्यात मिक्सिंग केलं तर आपल्याला अडचण पडते. आपली बातमी जर एखादी वर्तमानपत्रात मोठी आली की अमुक ठिकाणी दुधात भेसळ, तो जो खरेदीदार आहे ना, जो दूध विकत घेऊन आपल्या लेकराला घालतो ना, तो एकदम भयभीत होतो. तो एकदम थांबतो. घेऊ का नको, लेकराला देऊ का नको देऊ. मग जो 1 लिटर दूध घेत होता तो अर्ध्या लिटरवर येतो. लेकराला पावडरचं दूध आणि दुसरं काही खाऊ घालील, पण हे दूध खाऊ घालणार नाही का बातमी. आता अशी बातमी कधी येते, कुठेतरी घडलं तरच येते ना. माझा आग्रह तो पण आहे की आता अशा बातम्या येणार नाही याची सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. दूध उत्पादकापासून तर दूध वितरकापर्यंत जे मध्ये सगळे लोक आहेत त्या सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे की दुधामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ होता कामा नये. दुधावरची भेसळ हे पाप समजलं पाहिजे. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक चेअरमन राजेश परजणे यांनी केलं, तर सूत्रसंचालन राजश्री पिंगळे यांनी करून सर्वांचे आभार विवेक परजणे यांनी मानले. शंकर दुपारगुडेसह महेश भोर, सी न्यूज मराठी, कोपरगाव. पोखरकर नेत्रालय, आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय. ठिकाण कीर्ती प्लाझा, ST स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर. संपर्क 8108 17 63 65.